नमस्कार, मी कुशाली। या जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई। आई हा एक साधा सोपा शब्द, पण किती माया दडली आहे या शब्दामागे। एक संपूर्ण जगच लपलं आहे या आईमध्ये। जन्म देऊन जगात आणणारी आई ही देवापेक्षा नक्कीच कमी नाही, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही। एखाद्या स्त्रीला मातृत्व लाभणं हा इतका सुखद अनुभव आहे, यापेक्षा जगात दुसरं सुख नाही। या आईला 9 महिन्याच्या या कालचक्रात आलेले अनुभव मी माझ्या कवितेच्या माध्यमातून सादर करत आहे। कवितेचं नाव आहे अंकुर। तुझ्या असण्याची चाहूल जेव्हा मला लागली, तुझ्या असण्याची चाहूल जेव्हा मला लागली, तेव्हा माझ्यातली आई पुन्हा एकदा नव्याने स्वप्न पाहू लागली। तुझ्या असण्याने माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला, तुझ्या असण्याने माझ्या जीवनाला नवा अर्थ मिळाला। माझ्या उदरात होणारी तुझी छोटीशी हालचालही मला एक नवीन अनुभव देऊन गेला। होती इकडची दुनिया तिकडे तुझ्या येण्याच्या आशेने, होती इकडची दुनिया तिकडे तुझ्या येण्याच्या आशेने। कधी संपेल हे दिवस सारे, वाट पाहते खूप आतुरतेने। तू आहेस की ती आहे याच्याशी मला घेणं देणं नाही, तू आहेस की ती आहे याच्याशी मला घेणं देणं नाही। मला फक्त इतकंच माहिती आहे, मी फक्त तुझीच आई आहे। 9 महिन्याच्या या कालचक्रात मी माझ्या जीवाचंही केलं रान, 9 महिन्याच्या या कालचक्रात मी माझ्या जीवाचंही केलं रान। माझ्या आयुष्याच्या वेलीवरचं झुलणारं तूच आहेस सुखाचं पान। आई होणं हे काय असतं हे तुला तरी कसं सांगू सांग, आई होणं हे काय असतं हे तुला तरी मी कसं सांगू सांग। इतकं कर्तृत्ववान बन बाळा, तूच म्हणशील आई कसं फेडू तुझं मी पांग, आई कसं फेडू मी तुझं पांग। धन्यवाद। ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।